काय आजकाल इंटरनेटवर एक एक ट्रेंड येतात ना. आता ते गिबली नाही झालं तोपर्यंत हे रेट्रो आलं. तुम्हाला पण असंच वाटतं ना? पण तुम्ही पण बनवलेच असतील चोरून का होईना रेट्रो स्टाईल फोटो. भरपूर इंटरनेटवर वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात आणि काही जण त्याला फॉलो करतात, काही जण त्याच्यामध्ये चुका काढतात, काही जण म्हणतात तुमचे फोटो लीक होऊ शकतात. अशा प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. मग असंच मी आता माझ्या एका मैत्रिणीचं स्टेटस बघत होते व्हॉट्सअपला आणि तिच्या स्टेटसमध्ये एक दोन रेट्रो स्टाईल फोटो येऊन गेले आणि तिचा तिसरा फोटो ओपन झाला. तर तिसऱ्या फोटोमध्ये तिचे पप्पा मध्ये उभे होते आणि त्यांनी तिची आणि तिच्या सिस्टरच्या खांद्यावरती हात टाकून ते उभा होते. मला अक्षरशः तो फोटो एवढा छान वाटला ना, कारण तिचे पप्पा एक्सपायर झालेले जवळपास 10-12 वर्ष झालं आणि तिला असं वाटतं की तिच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये तिचे पप्पा असावे. आणि हे काम ते ChatGPT, जेमिनी म्हणा, ते इतक्या इझिली करून देतं ना. ऍटलिस्ट आपल्याला त्या भावना आता पुन्हा रिक्रिएट करता येत नाहीत, पण तो फोटो बघून तिला किती छान वाटत असेल. असाही वापर आपण करताच येतो की त्याचा.